नमस्कार प्रेक्षक मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो धैर्य आहे, धैर्य तिथे आता त्याच्या मीटिंगा चालू असतात आणि तिथे आता ते मुलं येतात आणि ते म्हणतात, की "हे बघा, आम्हाला तुम्ही सांगा ना साहेब काय करायचं, नाही तर आम्ही असा मोर्चा बंद नाही करणार." असं म्हणत असतात. तर धैर्य म्हणतो, की "हे बघा, तुम्ही शांत व्हा, नाहीतर मी हे ॲडमिशन सगळे कॅन्सल करून टाकेल." धैर्य त्यांना बोलत असतो आणि आता तिथे ते म्हणत असतात, की "ओ साहेब, असं काय करताय तुम्ही?" असं म्हणत असतात. तर इकडे आता लगेच ज्या असं ह्या आहेत अवंती आणि नीता, तर सावीला शोधतात घरामध्ये, पण सावी त्यांना कुठे सापडत नाही. तर त्या म्हणतात, "सावी कुठे गेली? सावी तर कुठंच नाही आहे." नीता विचारते अवंतीला, अवंती नीताला विचारतात, पण कुठेच सापडत नाही. तर आता ते म्हणतात, "आता काय करायचं? कुठे शोधायचं आपण?" असं म्हणत असतात. तर इकडं सावी त्या घरात येते. तिला जिथे धैर्याचा आवाज येत असतो तिथे, आणि तिथे आल्यावरती आता लगेच तिला तिथे धैर्याचा आवाज येतो, पण तिथे धैर्य नसतो. आणि आता लगेच तिथे जी दामिनी आहे, ती दामिनी आता तिथे दामिनी लगेच सगळं त्याच्यावर रॉकेल टाकून पेटवून देते. आणि पेटवून दिल्यावरती आता लगेच जो सावी आहे, ती सावीला तिथे आग लागते पूर्णच्या घराला. आणि जी सावी आहे ती पूर्ण आता घाबरून जाते. ती म्हणते, की "आता काय करू मी? आग लागली, आग 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 करीत असते." आणि आता तेवढ्या तिकडं जी ती ही आर्या असते, ती पळत येते. म्हणते, आर्या म्हणते, "आपल्या जुन्या घराची तिकडे आग लागली आई, लवकर चला आई काकू." असं म्हणते. सगळेजण तिकडे पळत येतात, बघतात तर त्याच्यात आत सावी असते. आग लागलेली असते सगळ्या कडांनी. ती म्हणते, "दामिनी आई काय झालं?" तर ते म्हणते, "बघ नाही, तर आग लागली सगळी." तर आता लगेच इकडं धैर्यला त्याला फोन करतात. धैर्य आता तिथे पळत येतो. धैर्य म्हणतो, की "काय झालं आर्या, कुठं आहे आईन त्या तुझ्या?" तर ते म्हणतात, की "ते तिकडे गेले, आग लागली तिकडे." तर धैर्य आता तिकडे येतो. आणि धैर्य आता सावीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. दामिनी त्याला म्हणते, "धैर्य शांत हो, बाहेर थांब, अजिबात आतमध्ये जाऊ नकोस. तुला काय झालं तर मी काय करू?" तर तो म्हणतो, की "माझ्या सावीला काही झालं तर मी काय करू सांग ना? मी नाही सारणार." मग लगेच धैर्य ते आगीत उडी मारतो आणि तेवढ्यात आता इकडं धैर्य खाली पडतो. तेवढ्यात तिकडून इरा येते अंगावर घेऊन ड्रग, आणि ती आता सावीला त्याच्या आगीतून वाचवते. आणि आगीतून सावीला ती बाहेर घेऊन येते आणि बाहेर आणते आणि सावीला शांत करते. म्हणते, "शांत हो." आणि आता लगेच सगळेजण इराकडे बघतात. म्हणतात, "इरा तू?" पण आता सावी उठत नसते. धैर्य सावीला उचलतो आणि घरी घेऊन येतो. तिला तिथे झोपवतो आणि म्हणतो, "सावी उठ, सावी उठ, तुला काही झालेलं नाही आहे, मी आलो आहे ना तुझ्यासोबत." असं म्हणत असतो. सावीला उठवत असतो. तर आता लगेच अवंतींनी त्या दोघी म्हणत असतात, की काय झालं असेल सावीला. त्या उठवायचा प्रयत्न करतात, पण आता सावी आगीला पूर्ण घाबरलेली असते. ती फक्त आग आग करत असते. इकडे दामिनी इराला घराबाहेर काढून देण्याचा प्लॅन करते. ती म्हणते, की अजिबात घरात ठेवायचं नाही असं म्हणत असते. आणि इराला म्हणते, "निघ घराबाहेर, तुला जोपर्यंत धैर्य माफ करत नाही तोपर्यंत घरात ठेवणार नाहीये." इरा पण आता खूप म्हणते, की "माफ करा धैर्य मला." पण आता दामिनी घराबाहेर काढून देते. तेवढ्यात सावी आवाज देते, "थांबा." असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये खरंच इराला थांबवेल का. आता हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.